शेतकरी मित्र आणि कास्तकार बांधव आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला आहे। शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ पाहणार सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत। मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सर्वात महत्त्वाची अपडेट येत्या 7 दिवसात आता संपूर्ण राज्यामध्ये होणाऱ्या 2 चक्रीवादळांमुळे रेकॉर्ड तोड पाऊस। सध्याचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आणि महत्त्वाची अपडेट की संपूर्ण राज्यामध्ये आता येत्या 7 दिवसात 2 चक्रीवादळांमुळे होणार आहे रेकॉर्ड तोड पाऊस। पण ही 2 चक्रीवादळे कोणते की ज्याच्यामुळे संपूर्ण राज्यात येत्या 7 दिवसात होणार आता रेकॉर्ड तोड पाऊस। आणि महत्त्वाचा प्रश्न इथं उद्भवतो की याचा मान्सूनवरती भविष्यात कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम। जर या महत्त्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला तर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या येणार प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो आता सतत। मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आणि महत्त्वाची अपडेट येत्या 7 दिवसात आता संपूर्ण राज्यामध्ये होणार आहे रेकॉर्ड तोड पाऊस। पण इथं प्रश्न उद्भवतो की येत्या 7 दिवसामध्ये जो रेकॉर्ड तोड पाऊस होणार आहे त्याच्या मागचं कारण म्हणजे चक्रीवादळ। पण अशी कोणती चक्रीवादळ निर्माण झाले की ज्याच्यामुळे आता संपूर्ण राज्यामध्ये येत्या 7 दिवसात होऊ शकतो जोरदार पाऊस। चला या प्रश्नाचं घेऊयात आता या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर। जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आपण जर या ठिकाणी अरबी समुद्राकडे लक्ष केंद्रित केलं तर अरबी समुद्राकडे गोव्याच्या नैऋत्य बाजूस या ठिकाणी चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली आहे। आणि ही जी स्थिती आहे याच्यामुळे जे बाष्प किंवा ढगांचा ताफा कुठे आला थेट आपल्या महाराष्ट्राकडे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे। ती कुठं तर आंध्र प्रदेशच्या या ठिकाणी आग्नेय भागाला विशाखापट्टणम नावाचं जे शहर आहे तिथं ही परिस्थिती निर्माण झाली। आता या दोन्हीतून काय व्हायले की मोठ्या प्रमाणात ढगांचा ताफा हा पावन मायभूमीकडे म्हणजे आपल्या राज्याकडे यायला आणि याच्यामुळे येत्या 7 दिवसात संपूर्ण राज्यामध्ये होणारे आता रेकॉर्ड तोड पाऊस। मग प्रश्न उद्भवतो की हा जो रेकॉर्ड तोड पाऊस होणार आहे मग सगळ्या जिल्ह्यात होणार आहे का? आता लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण बघितलं तर दक्षिण कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडचा काही भाग, त्याच्यानंतर दक्षिण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर सोलापूर, त्यानंतर सांगली साताऱ्याचा भाग आणि संपूर्ण मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण तिन्ही जिल्हे ज्याला खानदेश म्हणतो आणि दक्षिण विदर्भ या महत्त्वाच्या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस हा येत्या 7 दिवसात आपल्याला दिसणार आहे। आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट इथं क्लिअर करतो की इतर भागात पाऊस पडणार नाही का, तर इतर भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस पडणार पण तुलनेनं कमी आहे हे लक्षात घ्या। आता महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो की ही जी चक्रीवादळे आहेत यांचा परिणाम भविष्यात मान्सूनवरती कसा होणार, तर या ठिकाणी लक्षात घ्या याचा कसल्याही प्रकारचा परिणाम मान्सूनवरती होणार नाही। मान्सून 3 ते 6 तारखेच्या दरम्यान आपल्या राज्यात पोहोचणारे, मान्सून शक्तिशाली असणारे, पेरणी सुद्धा वेळेवरती होणार, काही चिंता बाळगायची गरज नाही। तर मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या 7 दिवसात संपूर्ण राज्यामध्ये या 2 चक्रीवादळामुळे होणार आहे आता रेकॉर्ड तोड पाऊस। तर ही संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। भविष्यात पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। मला वाटते व्हिडिओ आवडला लाईक करा, इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो आता सतत। मित्रांनो, अशाच एका आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मानतो खूप खूप आभार।